नमस्कार, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी अत्यंत धक्कादायक अशी बातमी आलेली आहे। कोणत्या महिलांचा नेमका हप्ता हा बंद होऊ शकतो या विषयाची सर्वात मोठी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा, त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका। तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली। अंतरिम अर्थसंकल्पामध्ये या योजनेला मंजुरी सुद्धा देण्यात आलेली होती। त्यानंतर जुलै पासून या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1,500 रुपये जमा करण्यात येत आहेत। नोव्हेंबर पर्यंतचे पैसे महिलांच्या खात्यावरती आतापर्यंत जमा झालेले आहेत। आता डिसेंबर महिन्याचे पैसे कधी जमा होणार याची सर्वांना प्रतीक्षा आहे। दरम्यान विधानसभा निवडणुकांमध्ये लाडकी बहीण ही योजना प्रचाराचा मुख्य मुद्दा हा बनली होती। या योजनेवर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला। लाडकी बहीण योजनेसाठी लागणाऱ्या पैशावरून प्रश्नांची सरबत्ती सुद्धा करण्यात आली। मात्र दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनी देखील विरोधकांना तोडीस तोड प्रत्युत्तर दिल्याने या योजनेवरून विधानसभा निवडणुका काळात वातावरण चांगलंच तापलं होतं। त्यानंतर महायुतीचं सरकार आलं तर आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांकडून वारंवार करण्यात आली होती। तर दुसरीकडे आमचं सरकार आलं तर आम्ही महिलांना 3000 रुपये देऊ अशी सुद्धा घोषणा महाविकास आघाडीकडून करण्यात आली होती। दरम्यान पुन्हा राज्यात महायुतीचं सरकार आलं तर ही योजना बंद पडेल, निवडणुकीसाठीच ही योजना सुरू करण्यात आली असा आरोप देखील महाविकास आघाडीकडून हा महायुती सरकारवरती करण्यात आलेला होता। याला आता पुन्हा एकदा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तर दिलेलं आहे। लाडकी बहीण ही योजना सुरूच राहणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। ते पुढे बोलताना म्हणाले की ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांच्या वर आहे अशा लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळणार नाही। लाडकी बहीण योजनेत कर भरणाऱ्या महिलांचे अर्ज हे अपेक्षित नाही। लाडकी बहीण योजनेसाठी जे आधीचे निकष आहेत तेच कायम राहणार आहेत। दरम्यान सुधीर मुनगंटीवार यांच्या या वक्तव्यानंतर आता ज्यांचं कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वर आहे किंवा ज्या महिला आयकर भरतात मात्र तरी देखील त्यांनी या योजनेसाठी अर्ज केला आहे त्या सर्व महिलांचे अर्ज बाद होण्याची शक्यता आता वर्तवण्यात आलेली आहे। आणि जे काही महायुतीचे प्रतिष्ठित नेते आहेत सुधीर मुनगंटीवार यांनी सुद्धा या वृत्ताला दुजोरा दिलेला आहे। कारण की ज्यावेळेस लाडकी बहीण योजनेच्या अटी शर्ती ठरवण्यात आल्या त्यामध्ये मुख्य अट होती की आपलं जे काही वार्षिक उत्पन्न आहे कुटुंबाचं ते 2.5 लाखाच्या वरती नसावं, आपल्या कुटुंबात म्हणजे घरातील कोणी आयकरदाता नसावा, या प्रमुख अटी या नियमांमध्ये होत्या। जर या नियमांमध्ये आपण बसत नसूनही अर्ज केलेला असेल, आपल्याला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळालेले असतील तर भविष्यात ते बंद होऊ शकतात याची स्पष्टोक्ती आता सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेली आहे। आपण आज या व्हिडिओमध्ये समजून घेतलेलं आहे की लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला ज्या आहेत त्यातील काही महिला वरती आता टांगती तलवार हप्ता बंद होण्याची आता लागणार आहे। आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा, त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।